नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता मंजिरीला त्या निक्कीची जी गाडी जाळलेली असते त्या गाडीचा वास येत असतो. तेव्हा लगेच मंजिरी आत्ता दुकानातनं बाहेर डोकावून बघत असते. तिला मात्र आठवतं की रायाने कसं निक्की समोर तिची गाडी जाळलेली असते. मंजिरीला मात्र टेन्शन येतं, कारण ती पोरगी जरा विचित्रच होती. कोण असेल ती? आणि आता रायाने तिच्याशी पंगा घेतलाय खरा, पण याची आता मंजिरीला भीती वाटत असते. तेव्हा मात्र तिच्या डोक्यात खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता राया येतो. रायाने आता सगळ्या ज्या खोक्यात चादरी असतात त्या दुकानात अगदी व्यवस्थित मांडलेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर. अगं ये मिस फायर. मंजिरीचं मात्र काही लक्ष नसतं. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, कसलं टेन्शन आलंय? कशाचा विचार करते? काय झालंय सांगशील का? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया, अरे कोण पोरगी होती ती? कुणाची असेल रे ती? खरंच खूप विचित्र वागत होती. उगाच तू तिच्याशी ना पंगा घेतलाय. मला ना नाही आवडलं राय. तेव्हा राय म्हणू लागतो, मिस फायर असं काय करती? मगाशी तूच तर बोलली एखाद्या श्रीमंत बापाची बिघडलेली पोरगी म्हणून. असेल एखाद्या बिघडलेल्या बापाची बिघडलेली पोरगी. जाऊ दे ना, तू कशाला टेन्शन घेते? हे बघ मिस फायर, तू नको लोड घेऊ. आता ती पोरगी काय बी करणार नाही. तिच्या गाडीला शिक्षा मिळाली ना, आता नाही विषय घेणार ती. आणि मिस फायर, हे बघ, मी समद्या चादरी अगदी व्यवस्थित लावल्यात बरं का, एकदम छान अशा पद्धतीने. तेव्हा लगेच मंजिरी लागते, वा एकदम भारी, थँक्यू राया. तेव्हा लगेच रायाही आता लाजून लागतो, वेलकम नॉट मिस फायर. तेव्हा मंजिरी असू लागते आणि मग लागते, काय काय बोलतोयस राया तू? अरे वेलकम नॉट असं कोणी म्हणतं का? तेव्हा राया लागतो, असंच म्हणतात ना मिस फायर. तेव्हा मंजिरी लागते, असं नसतं रे राया, अरे मेन्शन नॉट असतं ते. तेव्हा लगेच आता राया लागतं, असं आहे होय, आपल्याला एवढं काही जमत नाही ना, पण चालेल, मी इथून पुढे म्हणेन मेन्शन नॉट. तेवढ्यात आता मंजिरीचा फोन वाजू लागतो. मंजिरी आता बघते तर नानांचा फोन आलेला असतो. नाना मात्र मंजिरीवरती चिडलेले असतात. तेव्हा मंजिरी लागते, नाना सॉरी, चुकलं, माझ्या लक्षात नाही राहिलं. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी तू हे बरोबर नाही केलं. तेवढ्यात आता राय म्हणू लागतो, काय झालं मिस फायर? अगं नाना का चिडले तुझ्यावरती? कसलं टेन्शन आलंय? काय झालंय घरी, मला सांगशील का? तेव्हा मंजिरी मागते, राया, अरे आज हनुमान जयंती होती ना, मंदिरात आज भजन होतं. नानांना मी तिकडे घेऊन जाणार असे मी त्यांना बोलले होते. तेव्हा लगेच राया लागतो, मग काय अवघड आहे? अगं जा की मग घेऊन. तेव्हा मंजिरी लागते, राया, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं, आणि आता भजन संपत आलं रे, जाऊपर्यंत संपून पण जाईल, म्हणून नानांना राग आलाय, आता मी काय करू? तेव्हा लगेच आत्ता राया लागतो, फक्त एवढंच ना मिस फायर, मग कशाला टेन्शन घेते? तेव्हा मंजिरी लागते, अरे नाना चिडलेत, आता कसं म्हणावं त्यांना, चल मला जावं लागेल घरी. तेव्हा राया लागतो, हे बघ मिस फायर, टेन्शन घेऊ नको, काय म्हणतात ना ते, मेन्शन नॉट, समजा काही ठीक होईल, असे म्हणून राया हसू लागतो. मंजिरी आता धावतच इकडे घरी आलेली असते. हॉलमध्येच नाना बसलेले असतात. नाना मात्र चिडून आता मंजिरीवरती रागून बसलेले असतात. तेव्हा मंजिरी येताच म्हणू लागते, नाना, अहो तुम्ही तयार नाही झालं का? आपल्याला जायचं आहे ना मंदिरात. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी आता मला कुठेही जायचं नाही आहे, आता काही जाऊन उपयोग आहे का? तेव्हा ते आता लगेच रागाच्या भरात रूममध्ये जाणार. तेच मंजिरी त्यांचा हात पकडते आणि मला लागते, नाना प्लीज प्लीज जाऊ नका ना, प्लीज सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं नाना. तेवढ्यात लगेच नाना म्हणू लागतात, नाही मंजिरी, आता जाऊन काही उपयोग नाही, मला कुठेही जायचं नाही आहे. आता मात्र मंजिरीला नानांची समजूत कशी काढावी काही सुचतच नाही. तेवढ्यात आता दरवाज्यातनं राया येतो. रायाने आता छान असा वारकऱ्याचा लुक केलेला असतो. खूप छान असा विठुरायाचा मस्त टिळा वगैरे लावलेला असतो. मंजिरी तर रायाकडेच बघू लागते. तेव्हा राया म्हणतो, नाना, अहो तुम्हाला भजन ऐकायचं आहे ना, मग आतमध्ये कशाला जाताय? चला पटकन बाहेर. तेव्हा मंजिरी आणि नाना तिकडेच बघू लागतात. तेव्हा नाना म्हणू लागतात, पण आता काय उपयोग आहे, आता भजन संपलं असेल ना. तेव्हा राया म्हणू लागतं, नाना, अहो तुम्हाला फक्त भजन ऐकायचं आहे ना, मग मंदिरातलं जरी भजन संपलं असं म्हणून काय झालं, माझे मित्र आणि मी इकडे भजन करायला आलोय हनुमंतरायाचं, चला पटकन, तुम्ही माझं भजन ऐकलंय ना. तेव्हा लगेच आता मंजिरी मागते, काय, अरे राया, पण तू असा वेश धारण वगैरे. तेव्हा लगेच राया लागतो, मिस फायर, अगं आता देवाचं भजन करायचं म्हटल्यानंतर अशी वेशभूषा करावीच लागते ना. आणि नाना, आपण काय म्हणत असतो, जळी स्थळी पाषाण हृदयी सगळीकडे आपला भगवान असतो की नाही, आपला देव असतो ना सगळीकडे. मग मग इथे काय भजन गायलं आणि मंदिरात काय भजन गायलं, आपल्याला मनापासून भजन करायचं ना. तेव्हा नाना लागतात, हो अगदी बरोबर. तेव्हा लगेच आता राया लागतो, हो ना, मग तुम्हाला माझं भजन आवडेल ना. नाना तुम्ही ऐकलं होतं ना मागच्या वेळेस मंदिरात त्या बाबांचा आवाज गेला होता, म्हणजे त्या महाराजांचा आवाज खराब झाला होता, मग मी भजन गायलं होतं, ऐकलं होतं ना तुम्ही.
तेव्हा मंजिरी लागते, हो नाना, आपण ऐकलं होतं ना राया किती छान भजन करतो. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो तसं भारी जमतंय तुला भजन. तेव्हा राया म्हणू लागतं, जमतं ना, मग उशीर कशाला करायचा, चला पटकन बाहेर या. आता रायाने इकडे अंगणात बाहेर सगळी तयारी केलेली असते. डिपिकल डंकी आता मस्त ढोल वाजवत असतात. हनुमंत रायांची मूर्ती आणलेली असते. राया आता त्या मूर्तीचं औक्षण करतो. आता दिवा लावतो आणि त्या मूर्तीला हारही घालतो. आता सगळी पूजा वगैरे झालेली असतानाच सगळे गावकरी जमा झालेले असतात. तेव्हा राया लागतो, चला गावकऱ्यांनो बसा. आता लगेच सगळेजण बसल्यानंतर शशिकलाही बाहेर येते. नेमकं या रायाचं काय चालू आहे. तेव्हा राया लागतो, काकू अहो भजन ऐकायचं आहे ना तुम्हाला, मग बसा पटकन, बसा इकडे, असे म्हणून शशिकला आता तिथेच बाहेर बसते. त्यामुळे आता सर्वजण खूपच आनंदाने रायाकडे बघत असतात. आता राया नेमकं काय करणार आहे, कसं भजन गाणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते. तेवढ्यात लगेच राया आता विठुरायाचा जयघोष करतो आणि आता आपल्या हनुमंतरायाच्या भजनाला सुरुवात करतो. त्याच्या हृदयी सीताराम बोलत जय हनुमान असे भजन आता रायाने गायला सुरुवात केलेली असते. सगळेजण आता भजनात असे दंग होऊन गेले असतात. राया मात्र नाचत असतो, उड्या मारत असतो, भजन गात असतो. खूप छान असं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळीकडे असं प्रसन्न वाटत असतं. पण मात्र जीजी काही भजनासाठी बाहेर आलेली नसते, कारण जीजीला देवाचा राग असतो. ती दरवाज्यातनंच रागाने डोकावून बघत असते. त्यामुळे आता राया मात्र जीजीकडे बघून आता भजन गात असतो. जीजीला मात्र रायाला असं नाचत गात भजन म्हणत असताना खूपच भारी वाटतं. जीजीचाही चेहरा खुललेला असतो. ती बाहेर न येता दरवाज्यातनंच डोकावून रायाचं भजन शांतपणे ऐकत असते. मंजिरी नाना सगळेजण खूपच खुश असतात. तेव्हा आता लगेच रायाचं भजन होतात. सगळेजण आता बजरंगबलीचा जयघोष करतात. इथे भजन आता संपलेलं असतं. नानांची इच्छा पूर्ण झालेली असते. हनुमंत रायाचं भजन रायामुळे त्यांना घरी ऐकायला मिळालं असतं. ते खूपच खुश असतात. त्याच वेळेस इकडे अण्णाच्या घरी मात्र निक्की येताच खूपच मोठा धमाका उडालेला असतो. निक्की खूपच भडकलेली असते. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, काय झालंय निक्की बेटा, अगं एवढं चिडायला काय झालंय. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, भर बाजारात एका माणसाने माझी गाडी जाळली, त्याची हिंमत कशी झाली माझी गाडी जाळण्याची. तेव्हा लगेच अण्णालाही धक्काच बसतो. तेव्हा अण्णा मला काय बोलते निक्की बेटा, अगं असं पंढरपुरात कोण जन्माला आलंय जे या अण्णाच्या पोरीच्या वाटेला गेलंय, त्याची एवढी हिंमत, त्याने तुझी गाडी जाळली ना, मी त्याची चिता भर मार्केटमध्ये जाळेल. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, सोडणार नाही आहे मी त्याला, सोडणार नाही, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नाही निक्की, त्याला शिक्षा तर तुझा हा अण्णा करणार, सोडणार नाही मी त्याला. त्याला आता भर मार्केटमध्ये नाही जाणार ना तर नावाचा अण्णा नाही. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, आप्पा सांगितलं ना मी त्याला शिक्षा करणार म्हणजे करणार. तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात, अगं निक्की बेटा पण त्याचं नाव तरी सांग. तेव्हा निक्की म्हणू लागते, आप्पा आता मी नाव कशाला विचारू त्याला, आता त्याचं नाव काय मला काय सांगता येणार आहे, मला नाही माहिती आप्पा. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, अगं पण आपण ओळखायचं कसं, त्याला पकडायचं कसं. तेव्हा निक्की म्हणू लागते, आप्पा त्याचं चादरीचं दुकान आहे आणि आता त्याने माझी गाडी जाळली ना, तसं मी त्याचं चादरीचं दुकान जाळून खाक करणार आहे. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, काय बोलते निक्की बेटा, अगं अशी कशी ओळख आहे, अगं त्याचं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, कशी ओळख आहे आणि आपण कसं शोधणार त्याला. अगं मार्केटमध्ये 50 चादरींची दुकानं आहेत आणि तू काय 50 दुकानं जाळणार आहे का निक्की. अगं आधी आपण त्याचा शोध घेऊया आणि मग त्याला जागेवरती मारूया. तेव्हा लगेच अण्णा आपल्या माणसाला म्हणू लागतात, लवकरात लवकर मार्केटमध्ये जा आणि निक्कीची गाडी कोणी जाळली, एवढी हिंमत कोणी केली हे लवकरात लवकर शोधून काढा. त्याचं दुकान कुठे, त्याचा मालक कोण आहे, सगळी काही माहिती काढा आणि मग बघूया आपण. तेव्हा लगेच निक्की चुटकी वाजवते आणि त्या माणसाला म्हणू लागते, लवकरात लवकर तो माणूस इकडे यायला हवा, लगेच त्याला इथे घेऊन या. असे म्हणून आता अण्णांचा तो माणूस निघालेला असतो. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, निक्की बेटा तू काळजी करू नको, अगं माझा राया आला ना, तो असं एका मिनिटात त्या माणसाला तुझ्यासमोर उभी करेल, असे एका मिनिटात त्याचा मुर्दा पाडेल. तेव्हा लगेच आता निक्की भडकते आणि मला लागते, आप्पा काय राया राया चालू आहे सकाळपासनं, तो राया तुमचा कुठे गेला, केव्हाचं रायाचं कौतुक ऐकते, तो मला घ्यायला येणार होता ना, मग कुठे गेला. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हे बघ निक्की बेटा त्याला काहीतरी काम आलं असेल, तो नक्की येईल. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, असा आहे कोण तुमचा राया, असे म्हणून आता ती अण्णांच्या बाजूला जाऊन उभी राहते. तेवढ्यात आता राया दरवाज्यातनं आलेला असतो. त्याच वेळेस अण्णा खूप खुश होतात आणि म्हणू लागतात, निक्की बेटा मी म्हटलं होतं ना माझा राया नक्की येणार, ते बघ आला माझा शेर, माझा वाघ राया, माझ्या हुकमाचा इक्का,
असे म्हणून आता अण्णा रायाचं कौतुक करू लागतात. त्याच वेळेस दरवाज्यातनं आतमध्ये येताच आता निक्कीच्या मैत्रिणींना धक्काच बसतो, कारण राया हाच असतो निक्कीचा दुश्मन, ज्याने निक्कीची गाडी जाळली. तेव्हा लगेच आता निक्की पाठीमागे वळून बघते, असा कोण राया आहे. आता राया आणि निक्की समोरासमोर आलेले असतात. दोघांनाही धक्काच बसतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, म्हणजे ही निक्की अण्णाची पोरगी आहे. आता मात्र लगेच निक्की म्हणू लागते, म्हणजे हा अण्णाचा नोकर आहे राया. नाही नाही नाही, याला मी सोडणार नाही. असे म्हणून निक्की लगेच रायाजवळ जाते आणि जोरदार दिशी त्याच्या कानीखाली ओढणार. तेच राया तिचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, विनाकारण दुसऱ्यावरती हात उचलला ना तर. त्याच वेळेस आता अण्णा जोरात ओरडतात, राया सोड तिचा हात. आता राया मात्र अण्णांकडे बघत असतो. तर इकडे जय मात्र पोलीस स्टेशनमध्ये तिथेच खुर्चीवरती बसलेला असतो. त्याला खूप टेन्शन आले असतं, कारण आता बाहेर गेलं तर लोक आपल्याला सोडणार नाही. काय करावं काही सुचत नसतं. तो आता निक्कीची वाट बघत असतो, कधी एकदा ही निक्की येईल आणि मला इथनं सुखरूप बाहेर काढेल, असं त्याला आता टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात आता हवालदार कदम म्हणू लागतो, सर तुमच्यासाठी काही मागू का, चहा कॉफी वगैरे. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नकोय, काही नकोय मला. तेव्हा लगेच आता तिथे डिपिकल येतं. डिपिकल मात्र घोरपडेकडे बघून खूपच हसू लागतो. जयला मात्र खूप राग येतो. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, हवालदार कदम, तुझ्या या घोरपडेचा ना आमच्या रायाभाऊनी मांस खात सगळं काही उतरवलंय बरं का. वर्दी तर कुठे गायब झाली त्याची. जयला मात्र खूप राग येतो. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, काय माज होता ना घोरपड्या तुला या पोलीस स्टेशनचा, पण आज तुला या पोलीस स्टेशनमधनं सस्पेंड केलं आहे. तेव्हा लगेच आता जय लागते, दात काढायला काय झालं आणि इकडे कशाला आलाय, ही काही धर्मशाळा वाटली का, हे माझं पोलीस स्टेशन आहे. तेव्हा लगेच आता डिपिकल हसू लागतो आणि लागते, घोरपड्या अरे तुझं पोलीस स्टेशन नाही आहे, तुझ्या कुठे वरती आहे. आणि हे बघ, उगच तुझ्या घरचं पोलीस स्टेशन असल्यासारखं माज दाखवू नको, आता तुला सस्पेंड केलं आहे. असे म्हणून आता डिपिकल हसू लागतो. जयला खूप राग येतो. तेव्हा जय लगेच आता एक मोठी काठी हातात घेतो आणि जोरजोरात डिपिकलला मारू लागतो. तेव्हा मात्र सर्वजण घाबरतात. डिपिकल मात्र तरी हसत असतो आणि म्हणत असतो, घोरपड्या सगळ्या गावासमोर कसा मार खाल्ला, मिस फायरचा, जिजीचा, नानाचा, अरे ईशानेही तुला मारलं. आता मात्र जयला खूपच राग येतो. तेव्हा ती हातातली काठी फेकून देतो आणि लगेच आता तो डिपिकलचा गळा आवळतो आणि म्हणू लागतो, सोडणार नाही, तुला सोडणार नाही मी. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, मला फक्त काही करून दाखव, मग माझा रायाभाऊ तुला सोडणार नाही. तेव्हा जय म्हणू लागतो, हो का, मग मी पण बघतो आता तुझा रायाभाऊ नेमकं काय करतोय ते. कदम याला जेलमध्ये टाका आणि जोपर्यंत याचा राया इकडे येत नाही ना तोपर्यंत याला बाहेर काढायचं नाही. डिपिकल मात्र आता जेलमध्ये गेलेला असताना आता हसू लागतो. मुद्दामून आता तो जयवरती चिडवत असतो, त्याला हसवत असतो. जय मात्र खूपच भडकतो आणि म्हणू लागतो, तुम्ही सगळे माझ्या डोक्यात गेल्यात, डोक्यात एकेकाची वाट लावणारे, सोडणार नाही आहे मी. असे म्हणून तो खूपच भडकलेला असतो. तर इकडे अण्णा आता रायाला म्हणू लागतात, राया काय करतोय तू, हात सोड निक्की बेटाचा, हात सोड राया. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही अण्णा, तुमची ही निक्की ती काही वागली ना ते चुकीचं वागली आणि नशीब आज हनुमान जयंती, त्यामुळे आजच्या दिवशी मला भांडण तंटे करायचे नाही अण्णा. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, राया काय करतोय, सांगितलेलं समजत नाही का, हात सोड तिचा. तेव्हा लगेच आता अण्णांच्या सांगण्यावरून राया मात्र निक्कीचा हात सोडतो. तेव्हा निक्की मनाशीच म्हणू लागते, खरंच हा राया अण्णाचा नोकर आहे. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, आप्पा हाच तो माणूस आहे ज्याने भर मार्केट मध्ये माझा अपमान केला, माझी गाडी जाळली. आप्पा याला मी सोडणार नाही. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, राय हे काय केलंयस तू, अरे भर मार्केटमध्ये तू माझ्या मुलीचा अपमान केला, तिची गाडी जाळून टाकली, हे तू चुकीचं केलंय राया, तू बरोबर नाही वागला हे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अण्णा तुम्हीच सांगा, अहो हिने त्या दिवशी रात्री मला गाडीवरनं उडवलं, जंगलात फेकून दिलं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, काय बोलतोय राया. तेव्हा राया म्हणू लागतो, हो अण्णा, ज्या दिवशी मला गाडीने ढकलून दिलं होतं, जंगलात फेकलं होतं ना, ती तुमच्या पोरीचीच गाडी होती. त्या दिवशीचं जाऊ द्या हो, पण आजही तिने तेच केलं, भर मार्केटमध्ये एका बाईला उडवलं आणि नंतर मिस फायरचे चादरीचे खोके उडवले आणि एवढं होऊनही तिचं भागलं नाही, तिने मिस फायरलाही उडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी मध्ये आलो अण्णा आणि या पोरीला शिक्षा दिली. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, तुझं नशीब समजा, तू वाचलाय. आता जर पुन्हा माझ्या गाडीसमोर आला ना तर त्या पोरीबरोबर तुला पण उडून टाकेल. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, निक्की काय चालू आहे, गप्प बैस,
हे बघ तू जे काही वागले ना ते चुकीचं आहे. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, नाही नाही अण्णा, माझी यात काही चूक नाही आहे आणि याला मी शिक्षा करणारच. तेव्हा राया म्हणू लागतो, बघितला अण्णा, अहो किती बिघडलेली पोरगी, पण फक्त तुमची पोरगी आहे म्हणून मी हिला सोडतोय. हिच्या जागेवरती जर दुसरा तिसरा कोणी असता ना तर इथेच गाडून टाकलं असतं. तेव्हा निक्कीला मात्र खूप राग येतो. ती रागानेच रायाकडे बघत असते. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, हे बघा निक्की बेटा, राया तुमची दुश्मनी इथेच संपवा बरं. जे झालं ते विसरून जा बरं. हे बघा तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर राहून काम करायचं आहे, आपला बिझनेस पुढे न्यायचा आहे. त्यामुळे निक्की बेटा हे सगळं काही विसरून जा. राया तूही हे सगळं विसरून जा. तू माझा वाघ आहेस की नाही. तेव्हा लगेच राया मात्र आता निक्कीकडे रागाने बघत असतो. त्यावर निक्की म्हणू लागते, नाही आप्पा, मी हे कधी विसरू शकत नाही. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, असं नको करू निक्की बेटा, तुझ्या या बिझनेसमध्ये राया तर तुझी साथ देणार आहे. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, ठीक आहे मग मी याला माफ करेल, सगळं काही विसरून जाईल, पण याने आधी माझी माफी मागायची. राया मात्र आता हट्टानेच म्हणू लागतो, नाही जमणार नाही, ते अजिबात माफी मागणार नाही. तेव्हा अण्णा तर रायासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, राया बेटा प्लीज असं नको करू रे, माझ्यासाठी माफ ना, माग ना माफी, प्लीज असं नको करू. आता मात्र अण्णांनी हात जोडलेलं पाहून रायाला ते आवडत नाही, कारण अण्णांचे खूप उपकार असतात ना रायावरती. तेव्हा तो म्हणू लागतो, अण्णा प्लीज असे हात जोडू नका, हे बघा तुम्ही म्हणतायत ना तर मी मागतो माफी. आता मात्र निक्कीचा गुरूर बघून राया मात्र तिला कशी शिक्षा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता डंकीने पोलीस स्टेशनमध्ये दीपिकाला किती मारलंय, घोरपडेने काय काय केलं हे सगळं येऊन विस्फायरला सांगितलेलं असतं. आता मंजिरी धावतच रायाकडे येते. झालेला सगळा प्रकार ती रायाला सांगू लागते. तेव्हा राया लागतो, नाही आता दीपिकाला या घोरपडेने शिक्षा दिली ना, आता मी या घोरपडेचा माज आणि खाज सगळी उतरवणार, या घोरपडेची या गावातनं धिंड काढणार. आता खूप झालं, त्या पोलीस स्टेशनमध्ये दडून लपून बसलाय ना, पण नाही याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता सगळे गावकरी घेऊन आता राया हातात काठ्या घेऊन इकडे पोलीस स्टेशनला निघालेले असतो. आता राया मंजिरी सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा सगळे गावकरी म्हणू लागतात, नाही या घोरपडेला शिक्षा व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. तेव्हा लगेच मंजिरी लागते, ज्या माणसाने माझ्या अब्रूचे धिंडोडे उडवले ना त्या माणसाची गावात धिंड निघालेली बघायला मलाही खूप आवडेल. तेव्हा लगेच आता घोरपडेजवळ राया येत म्हणू लागतो, घोरपड्या चल निघ बाहेर, आता लपून बसून फायदा नाही, आता गावासमोर येऊन बघ, आता तुझ्या वर्दीचा माज नाही राहिला घोरपड्या, चल आता तुझी धिंड काढायची. असे म्हणून आता राया ओढतच घोरपडेला बाहेर घेऊन येतो. इकडे सगळ्या बायकांनी आता घोरपडेच्या तोंडाला काळं लावायला सुरुवात केलेली असते. आता मात्र घोरपडेची गावातनं कशी धिंड निघणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.